हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी या महान व्रतासंबंधी महत्वाचे नियम आणि पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास कृष्ण पक्ष शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मित्रांनो, तेव्हा श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे. मित्रांनो मित्रांनो आपल्या देवघरातील श्री गणेश मूर्तीवर जे भक्तगण रोज विधिवत अभिषेक युक्त सेवा करत असतील त्यांनी कृपया संकष्ट चतुर्थी निमित्त सूर्योदय ते चंद्रोदयापर्यंत उपवास करावा. या उपवास काळात ऋतुफळे वा त्यांचा रस घ्यावा. दूध वा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच उपवास काळात श्री गणेश मंत्राचा जप माळेविना करावा. आपण श्री गणेश मंदिरात जाण्याची गरज नाही. मित्रांनो, इतर गणेश भक्तांनी मात्र जवळच्या जागृत गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचे विधिवत दर्शन चतुर्थीच्या उपवास काळात घ्यावे. मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी आहे. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9:19 असणार आहे. चतुर्थी तिथी शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:54 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री 7:18 असणार आहे. मित्रांनो, या व्रतामध्ये अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश मंत्र माळेविना उपवास काळात सतत करत राहा. मित्रांनो, श्री गणेश मंदिरात जाताना सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जा. उदाहरणार्थ तीळ तेल आहे, गाय तूप, मोठ्या वाती आहेत, ओला धूप आहे, श्रीफळ आहे, गोड ऋतुफळे आहेत, 21 दुर्वांची जुडी, फुले वा फुलांचा हार इत्यादी आहे. मित्रांनो, पूजा साहित्य बाप्पासमोर ठेवा वा तेथील पुजारीच्या हातात द्या. अन्यथा शेवटी जाताना दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम टाकावी. मित्रांनो, बाप्पाची पंचोपचार पूजा करा. बाप्पाला काही मागू नका. त्याला आपले सर्व सुख दुःख माहीत असते. मित्रांनो मित्रांनो बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा. हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर बाप्पा समोर ठेवा. मित्रांनो, तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील. यानंतर बाप्पाला एक प्रदक्षिणा घाला. यानंतर मंदिरात जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटं करावा. आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील पठण करावे. मित्रांनो, आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता आपण पाहूया. आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धसुचिरभूत व्हावे. चंद्रोदयी देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा. हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. आता आसन टाका. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. आता आसनावर बसा. मित्रांनो, दीप पेटवा. हे दीप देवता तुला नमस्कार करतो. धूप लावा. हे धूप देवता तुला नमस्कार करतो. आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. आपली 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तयात होता लोका देवी तम विष्णुनाथ होता तम धारय मा देवी पवित्रम कुरुच्या आसन. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा. मित्रांनो, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं करो. भांड शुद्धी, दिशा शुद्धी करा. आचमन प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प सोडा. मित्रांनो, आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, रात्रीच्या पूजेचा हा संकल्प आहे. हरोम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे शंभोदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे भृगुवासरे चित्रा नक्षत्रे वृद्धी योगे पौ करणे संकष्ट चतुर्थी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पण समोरच्या कामना सोबत
आता शंखाची पूजा करा मित्रांनो. ओम शंख देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम घंटा देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा. ओम वरुण देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. देवघरातील श्री गणेश मूर्ती वा फोटोचे पंचोपचार पूजा विधिवत करा. गंध अक्षत फुल धूप दीप महानैवेद्य इत्यादी पंचोपचार पूजेत येत असतात मित्रांनो. प्रथम श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर दर्भाच्या काळीने वा फुलाने थोडे पाणी शिंपडा. ओम श्री गणेश देवताय नमः स्नानम समर्पयामि स्नानान ते पाणी समर्पयामि एक पळी पाणी तांबणं सोडून द्या. कोरड्या वस्त्रांनी फोटो पुसून स्वच्छ करा. फोटो परत जागेवर ठेवा. मूर्ती असेल तर मात्र उचलू नका मित्रांनो. ओम श्री गणेश देवताय नमः वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेश देवतेला कापसाचे वस्त्र आणि जानवे जोड आपल्याला व्हायचे. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व जानवे जोड. ओम श्री गणेश देवताय नमः हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामि नमस्कारम करोमि. गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा. ओम श्री गणेश देवताय नमः दुर्वांग पुराणीच सह पुष्पाणी समर्पयामि नमस्कारम करोमि. 21 दोरांची जोडी व्हा. लाल रंगाचे वा तत्सम रंगाचे फुल व्हा. ओम श्री गणेश देवताय नमः धूपम माग्रपयामि नमस्कारम करोमि. धूप 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. ओम श्री गणेश देवताय नमः दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. दीप 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकोन काढा. यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. ओम श्री गणेश देवताय नमः प्रदक्षिणाम करोमि. यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मित्रांनो. ओम श्री गणेश देवताय नमो नमस्कारम करोमि. श्री गणेशाला नमस्कार करायचा आहे. आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवांना 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. श्री गणेशाची आरती घ्या. कापूर आरती घ्या. घालीन लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी ताम्हणात सोडावी मित्रांनो. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे माळेविना परत आपल्या घरी करावा. या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो. तेव्हा चंद्राचे पंचोपचार पूजा करा आणि उपवासकर्त्यांनी आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे मित्रांनो. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी निमित्त घाईघाईने श्री गणेश व चंद्र पूजा न करता विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते. परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिव शंभो महा.